नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयर। तुमची एक्झाम आहे 9 सप्टेंबर 2025ला। तर आपण शिक्षकाचे व्यक्तिमत्व बघूया। आपण आजचा क्वेश्चन बघणार आहोत मॅगझिम्स ऑफ टीचिंग हा क्वेश्चन बघतोय, मॅगझिम्स ऑफ टीचिंग। तर त्याच्यासाठी थोडंसं मॅगझिम्स ऑफ टीचिंगमध्ये लिहिण्यासाठी शिक्षकाचं व्यक्तिमत्व कसं पाहिजे ते आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर मॅगझिम्स ऑफ टीचिंग आपण बघणार आहोत, ज्याला मराठीमध्ये अध्यापनाची सूत्रे हा आपण क्वेश्चन बघणार आहोत। रिसर्च मॅनेजमेंटमध्ये खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विचारला जातो बऱ्याचदा। तर तो आपण मॅगझिम्स ऑफ टीचिंग अध्यापनाची सूत्रे आपण बघणार। तर त्याच्यासाठी सूत्रे शिकवताना टीचर जे आहेत किंवा टीचर्स ऑफ पर्सनॅलिटी, शिक्षकाचं व्यक्तिमत्व कसं पाहिजे, तर शिक्षकाचे आशय ज्ञान, अध्ययन कौशल्य, प्रभुत्व असेल तर विद्यार्थी नकळत काही अनुकरणे करीत असतो। शिक्षकाचे बोलणे, वागणे, विद्यार्थ्याप्रती तळमळ, प्रामाणिकपणा, नियमितपणा, नम्रता, विश्वासार्हता अशा गुणांचा स्वीकार विद्यार्थी सहजपणे करतील। तर शिक्षकाचे आशयज्ञान, अध्ययन कौशल्य, प्रभुत्व असेल तर विद्यार्थी नकळत काही अनुकरणे करीत असतो। शिक्षकाचे बोलणे, वागणे, विद्यार्थ्याप्रती तळमळ, प्रामाणिकपणा, नियमितपणा, नम्रता आणि विश्वासार्हता अशा गुणांचा स्वीकार सहजपणे विद्यार्थी करतो। त्याच्यामुळे शिक्षकाचं व्यक्तिमत्व चांगलं असलं पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला मॅगझिम्स ऑफ टीचिंग बघूया आपण। तर अध्यापनाची सूत्रे कोणती कोणती आहेत ते बघूया। तर पहिलं आहे सोप्या, म्हणजे आपण सोपं इझी म्हणतो ना, सिंपल, सोप्याकडून कठीणाकडे, सिंपल टू कॉम्प्लेक्स ही अध्यापनाची सूत्रे आहेत। तर दैनंदिन जीवनातील सोपी उदाहरणे प्रथम द्यावीत, नंतर कठीण गोष्टींकडे वळवावे। तर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दैनंदिन जीवनातील गोष्टी आहेत, सोपी उदाहरणं प्रथम द्यायचे, नंतर कठीण गोष्टीकडे वळायचे। ज्ञाताकडून ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे नोन टू अननोन, म्हणजे विद्यार्थ्यांना जे माहीत आहे पूर्वज्ञान जाणून घ्यावे, त्याविषयी चर्चा करावी, मग हळूहळू अज्ञात विषयाकडे वळावे। पूर्वज्ञान व नवीन ज्ञानाची सांगड घालावी। विद्यार्थ्यांना जे माहीत आहे पूर्वज्ञान जाणून घ्यायचं आहे त्याविषयी चर्चा करावी, मग हळूहळू नवीन अज्ञात विषयाकडे वळावे। पूर्वज्ञान व नवीन ज्ञानाची सांगड घालावी। त्यानंतर आहे मृताकडून अमृताकडे, मृत आहे ते त्याच्याकडून अमृताकडे। तर दुःख म्हणजे कन्सेप्ट टू अबस्ट्रॅक्ट, ठीक आहे। तर दुःखश्राव्य साधने वापरून जे दाखवणे शक्य आहे ते प्रथम सांगावे। त्यानंतर अमूर्तासाठी चित्राचा, व्हिडिओचा, पोस्टर्स उपयोग करावा, म्हणजे अमूर्ताची संकल्पना तयार होईल, ठीक आहे। तर दुःखश्राव्य साधने वापरून जे दाखवणे शक्य आहे ते प्रथम सांगायचं। त्यानंतर अमूर्तासाठी चित्रांचा, व्हिडिओचा, पोस्टर्स उपयोग करावा, म्हणजे अमूर्ताची संकल्पना तयार होईल। पूर्णाकडून अंशाकडे म्हणजे होल टू पर्टिक्युलर, उदाहरणार्थ ॲनाटॉमी शिकवताना पूर्ण अस्थि सांगाडा प्रथम दाखवा, नंतर एक एक विशिष्ट हाडाचे प्रकार दाखवा। ॲनाटॉमी शिकवताना पूर्ण अस्थि सांगाडा आहे तो प्रथम दाखवायचा, नंतर एक एक विशिष्ट प्रकारचं हाड म्हणजे बोन्स त्याची माहिती द्यायची आहे। विशिष्टाकडून सामान्याकडे, स्पेसिफिक टू जनरल म्हणजे कोणत्याही आजाराची विशिष्ट स्पेसिफिक लक्षणे सांगून त्यानंतर सर्वसाधारण लक्षणे सांगणे। अनुभवाकडून तर्कशास्त्राकडे म्हणजे गृहीत कृत्य, हायपोथेसिस व धारणा यातील फरक स्पष्ट करणे। म्हणजे काय, अनुभवाकडून तर्कशास्त्राकडे म्हणजे कसं आहे तर गृहीत कृत्य व धारणा यातील फरक स्पष्ट करायचा आहे। हायपोथिस आहे त्याचं जे आहे हायपोथिस व आपलं धारणा आहे यातला फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे। तर ही आहेत मॅगझिम्स ऑफ टीचिंग म्हणजे अध्यापनाची सूत्र आहेत। सोप्याकडून कठीणाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मृताकडून अमृताकडे, पूर्णाकडून अंशाकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे, अनुभवाकडून तर्कशास्त्राकडे। तर अशा प्रकारे जे आहे ती मॅगझिम्स ऑफ टीचिंग आहे। त्यानंतर तुम्हाला हे शिक्षकाचं पहिलं व्यक्तिमत्व लिहायला पाहिजे, 5 मार्काचा हा प्रश्न असतो। तर ही मॅगझिम्स ऑफ टीचिंग म्हणजे अध्यापनाची सूत्रे विद्यार्थ्यांना शिकवताना वापरता आली पाहिजेत, किंवा विद्यार्थ्यांना लेक्चर देताना शिक्षकांना वापरता आली पाहिजेत, म्हणून हा जो आहे अध्यापनाची सूत्रे आहेत। अशा प्रकारे होता हा जो आजचा व्हिडिओ आहे तो।
आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.